बीडमध्ये सरपंचच्या हत्येनंतर तिन्ही आरोपी भिवंडीमध्ये आसरा घेण्यासाठी आले आणि भिवंडीमध्ये सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी बीडमधील 10 गावं दत्तक घेतलेत असे सोन्या पाटील यांच्या ऑफिस यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेले. नेमकं त्यावेळेला काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सोन्या पाटील जी आहेत. सर सांगा, तुम्ही अनेक वर्षापासून सामाजिक काम करतात, नेमकं त्या दिवशी तिन्ही आरोपी कधी आलेले, कशा प्रकारे आलेले आणि तुम्ही त्यातून कसे वाचले? नाही, माझा गेले अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सोशल म्हणजे सामाजिक सेवा आम्ही सेवा करतो. त्यातले माझा सचिव जो आहे विक्रम डोईपुळे, तो बीडचा असल्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही तिथे बीडमध्ये जिल्ह्यामध्ये चांगला काम आहे. पण ते आले, पण आम्ही नव्हतो, माझा सचिव पण नव्हता, माझा भाऊ होता. ते फक्त चौकशी करून गेले. ते कुठे गेले ते आम्हालाही माहीत नाही. त्यानंतर बीडमधून क्राईम ब्रँचचे अधिकारी आले होते, ते पण चौकशी करून गेले. किती जण आलेले, कधी आलेले? ऑफिसमध्ये एकच आला चौकशी करण्यासाठी. त्यातल्यामध्ये आम्ही भेटला नाही म्हणले, तो निघून गेले. कोण आलेला त्या तिघांपैकी? काय नाव वगैरे त्या तिघा सांगितलं? फोटो काढला, ते आम्ही क्राईम वाल्यांना दाखवलं. पण बीडचे क्राईमचे कर्मचारी आले होते ना, त्यांना दाखवलं फोटो. ते तुम्हाला ते ओळखायचे का, तुम्ही ओळखायचे का? मग डायरेक्ट कशी तुमच्या ऑफिसमध्ये? बीडमध्ये माझं नाव असल्यामुळे ते डायरेक्ट विचारत आले ना. आणि इथे भिवंडीमध्ये कोणाला पण नाव सांगितलं माझं ऑफिस दाखवणार. मग ऑफिसमध्ये जेव्हा आले तेव्हा कोण उपस्थित होता आणि त्यांनी काय नेमकं, त्याला कसा डाऊट आला या गोष्टी? त्याला डाऊट वगैरे आला ना, ते विचारायला आले. मग माझ्या भावाने काय केलं, त्याला फोटो काढला आणि विक्रम नावाचा जो आमचा सचिव आहे त्याला फोटो पाठवला. त्यांनी फोटो त्या दिवशी काही बघितलाच नाही, दुसऱ्या दिवशी बघितला. त्यांना सांगितलं की आपल्याकडे ठेवायचंच नाही, आलेच नाही, राहिलेच नाही. तर त्यानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट झाला का? मग तुमच्याकडनं कुठे गेलेले, काय कॉन्टॅक्ट वगैरे झाला? त्याच्या हॉटेलला गेले ते चौकशीला. ते त्या हॉटेलवर पण ठेवला नाही त्यांना. सध्या आता क्राईम ब्रँचने तुमची चौकशी केलेली, नेमकं तुम्हाला पण याविषयी विचारले? विचारलं ना आम्हाला. आम्ही पैसे सांगायला आम्हाला काही माहित नाही. माझं नाव असल्यामुळे ऑफिसचं कोणी दाखवेल, आले ते घेऊन गेले, बाकी काही संबंधच नाही आमचा. किती तारखेची ही पूर्ण घटना होती? किती तारखेला ते आपल्याकडे आलेले? का तारीख मला नाही सांगता येणार, ते आहे सगळे भावाला वगैरे माहित आहे. मला वाटतं 3-4 दिवसानंतर लगेच आलते. अशा प्रकारे भिवंडीमध्ये ते पसरत होते, अनेक ठिकाणी असे आसरे घेत होते. कधी म्हणजे त्या मुलांबरोबर तुमचा कधी कॉन्टॅक्ट झालेला असं आठवत नाही? क्राईम वाल्यांचा होता, आमचा सचिव होता ना, गोडाऊनमध्ये हॉटेलमध्ये सगळ्यांना घेऊन फिरला. कारण तो असे लोकांना पैसे नव्हते असं क्राईम वाले सांगितलं. तर मग ते गोडाऊनमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये आहे का अशी चौकशी करत फिरत होते. म्हणजे मिळेल त्यांना ज्यांचे कॉन्टॅक्ट आहे, नाव आहेत, अशा लोकांना ते भेटायचे, मदत मागितल्या नावाने. म्हणजे तुमच्याकडे पण तसंच पगार असेल ना? आम्ही भेटलो नाही ना, तर मी सतत बाहेरच असतो. आता बघितलं मी शाळेच्या कार्यक्रमातून तुम्ही गाठला. धन्यवाद तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल. एकंदरीत पाहायला गेलं तर सुदर्शन धुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे तिन्ही जण भिवंडीमध्ये आसरा घेण्यासाठी आलेले आणि त्यावेळेला आपल्या नावामध्ये म्हणजे गावामध्ये ज्यांचं नाव आहे आणि जे सामाजिक मोठे कार्यकर्ते आहे, राजकीय असे कार्यकर्ते आहेत, अशा नेत्यांकडे मदत आणि आसरा मागण्यासाठी गेलेले. मात्र त्यामध्ये सोन्या पाटील होते. त्यांनी त्यावेळेला फोटो तिकडच्या आपल्या संबंधित सचिवाला फोटो पाठवला व त्यानंतर पूर्ण माहिती घेतली. मात्र तो कॉन्टॅक्टमध्ये नसल्याने त्यांनी आसरा दिला नाही. नाहीतर या केसमध्ये हे देखील या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र या विषयावरती क्राईम ब्रँचने त्यांच्याकडनं आज सकाळीच क्राईम ब्रँचने त्यांच्याकडनं माहिती घेतली आहे. पूर्ण चौकशी त्यांची केली, त्यांची चौकशी सुरू करून त्यांच्याकडनं पूर्ण चौकशी घेतली आहे. मात्र तरी देखील अनेक धागे दोरे जे आहेत ते SITची टीम असेल, क्राईम ब्रँचची टीम असेल, हे शोधत आहेत. नेमकं ज्या वेळेला ते फरार होते ते कुठनं कशा प्रकारे होते, अजून कोणाकोणाचा आसरा घेतला होता, कोण कोण कुठे कुठे गेलेले, याचा देखील तपास जे आहे ते SITची टीम करत आहे. कॅमेरा पर्सन दीपक सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.